भेदामध्ये 3 मार्गांनी मानवी जीवनाचा विकास होतो. मंत्र, तंत्र आणि यंत्र. तरी सुद्धा प्रत्येक मंत्राला प्रथमतः ओम म्हटल्याशिवाय पुढचा मंत्र सिद्ध होतो. म्हणजे जरी तुम्ही गायत्री मंत्र म्हणाला तरी ओम म्हटल्याशिवाय पुढचा मंत्र म्हणता येत नाही. ओम नमः शिवाय मध्ये त्याच्यामध्ये ही ओम म्हटल्याशिवाय नमः शिवाय होत. म्हणजे मूळ जगाचं आदी बीज की ज्याच्या बीजावर मंत्र, तंत्र आणि यंत्र यांची धारणा झाली आहे. त्याचे मूळ बीज काय आहे तर ओम. आता हे सगळे विमोचनाने विधी झाल्यानंतर तुम्हाला कृपाशीर्वाद म्हणून असं काही द्यायचं की जगाच्या अंतापर्यंत त्याचा लय नाही असे तत्व काय? हा प्रश्न परमपूज्य सद्गुरू साईनाथ महाराजांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याला एकच माध्यम म्हणजे ओम. मंत्र, तंत्र आणि यंत्र यामध्ये काय आहे? मंत्र अमुक इतक्या संख्येने, अमुक इतक्या यम, नियम, आहार प्रत्याहाराने तुम्ही केल्याशिवाय म्हणजे अनेक बंधने आहेत. कशात? मंत्र, तंत्र आणि यंत्र. आजच्या काळामध्ये कवित्वामध्ये ती कोणालाही पालन करता येणे शक्य नाही. आणि तेवढे करून ते सिद्ध करून तुम्ही काही प्राप्त करण्यापर्यंत तुमचे आयुष्य तरी किती आहे? अल्प आहे. तर अल्पकाळात श्रेष्ठ असे साधन की ज्याला आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये, आजच्या भौतिक परिस्थितीमध्ये म्हणजे आज एका खोलीमध्ये संसार करणारी माणसं आहेत. त्यांनी जर मंत्र, तंत्र, यंत्र सिद्ध करायचं ठरवलं तर त्याला किती बंधने पाळता येतील? एकही पाळणार. तसं तर असे हे साधन पाहिजे कसे की ज्याला सर्वसामान्य माणसाच्या आचार विचाराची बाधा पोहोचू नये, ते पोहोचू शकणार नाही. तेव्हा बाबाने हे ओंकार साधन सांगितले. आता हे ओंकार तत्व जे आहे ते विश्वमय, ते जरी विश्वाच्या अस्तित्वात वास्तव्य रूपाने आहे तरी जगाच्या उत्पत्तीपासून पुन्हा ते मानवाच्या ठाई धारण झाले होते का असा शोध घेता घेता नरसिंह सरस्वती थांबले की ज्यांनी जन्मतःच ओंकार करीत जन्म घेतला. म्हणजे जरी ओंकार तत्व हे विश्वाच्या आसमंतामध्ये होते तरी ते मानवी रूपामध्ये प्रकट झाले. याच आधारावरती 1 वर्ष तुमच्या भक्तांच्या कल्याणार्थ ते ओंकार साधन आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून 1 वर्ष श्री क्षेत्र वाणीला भवनादी विधी करून ते शांत करून आणले. तेव्हा प्रथमदा स्वामींनी प्रश्न विचारला की तू हा ओंकार मागायला आलास, हे ओंकाराचं प्रखर रूप काय ते पाहिलंच का? आज तुम्ही सूर्य 1 सेकंद तरी पाहू शकता. त्याच्यापेक्षा असंख्य पटीने त्यावेळेला ते दृश्य मला माझ्या घराचं पडलं. तर त्यांनी सांगितले हे तत्व प्रखर आहे, याला सौम्य करावे लागेल. यासाठी 1 वर्ष सेवा करावी लागेल. आणि त्याप्रमाणे 11 पौर्णिमेची 11 हवनं आणि 12वा महान स्वाहाकार झाल्यानंतर ते तत्व तुम्हा भक्तांना सहज दिलेल्या काया वाचा मनाने उच्चारण्याला सौम्य म्हणून प्राप्त. ही ह्या ओंकार साधनेमधील प्राथमिक अवस्था. इथपर्यंत समजलं? आता ते काय म्हणतात बघा की यंत्र, तंत्र आणि मंत्र करायचं झालं जगतामध्ये 3 मार्गाने मानवी जीवनाचा विकास होतो असं म्हणतात. मंत्र, तंत्र आणि यंत्र. पण ते त्याचे नियम पाळणं शक्य होत नाही. आता एका खोलीत राहिलं तर कसं शक्य आहे ते सगळं? हे होणार नाही. म्हणून याला काय उपाय? आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही मंत्राची सुरुवात ओमने होती. मग या सर्वांनी विचार केला ओमच जर सिद्ध केला तर पुढचं म्हणायची गरजच नाही ना. म्हणजे किती कॉम्पेअर केलं. हा हो मावण्याला पुढे ब्राह्मण मिळणार नाही, ते संस्कृत कोणाला येणार नाही, उच्चार काही होणार नाही. हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हा तेच बदलले. त्यांनीच मानव तयार केला पण तेच त्यालाच शेवटी बदलवलं. आम्ही इतके मागलो असे ना विस्तार बदलायला भाग पडलं.
असं शोध घेताना नरसिंह सरस्वती ओम म्हणून जन्माला आले. म्हणून त्यांनी ओंकार आणला. म्हणून मग ते म्हणाले की नरसिंहाच्या वाणीला जायला पाहिजे. नरसिंहाच्या वाणीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तू मागायला आलास पण ते तत्व किती प्रकारे बघितलंस का? तर दादा म्हणाले तत्व प्रकारे मला पण कळणार नाही, भक्तांना काय कळले, पण तुमचा ओंकार समर्थ आहे ना, तो समावून घेईल. ते सलीम बाबा आणि ते समकालीन त्याचे असं चुकले आणि सलीम बाबा. सलीम बाबांनी दादाला सांगितलं तो त्याला सांग 500 वर्षे मागे ठेवून बसलाय, काय उपयोग, ते जगाला पाहिजे, ते काढ पुढे ठेव. काही म्हणाले दादा कसे ओंकार बघायला आले. त्यांना समजलं हे कुठून किल्ल्या हल्ल्या. मग देवा भाग पडलं. मग म्हणाले तुम्ही सौम्य करून द्या. म्हणाले तू सेवा कर. मग आपल्यासाठी 11 करून ते तत्व शांत केलं, तेव्हा आपण ते 2 शब्द म्हणून दादा मी ओंकारला सांगितलं की म्हणाले तुला दादा व्हायलाच लागेल म्हणून 2 शब्द ओठात बसवल्या ओळख म्हणायला. नाहीतर ते आणि बायकांना तर शास्त्राने काही अधिकार नाही, पण आज सगळ्यांना त्यांनी दिलं ना. आता ह्या जन्मात बायका असतील, मागच्या जन्मात त्यांनी काही केलं असेल काय माहिती आपल्याला. म्हणून सगळ्यांना पहिले असा सौम्य करून तो ओंकार आपल्याला दिला. म्हणून आज आपण ओंकार साधना करू शकतो. म्हणून ओंकाराची पहिली अवस्था काय, त्याची प्रखरता कमी केली. हे पहिलं, सगळ्यात पहिलं. पुढे आता जरी विमोचनाची विधी, कर्म विमोचन, ऋणमोचन या विधीने तुमच्या देह परिसरामध्ये असलेल्या वलयांचा जो काही तुमच्या कायावाच्या मनावर वाईट असा परिणाम होत होता, हा जरी विमोचनाची विधीने निवारण झाला तरी आंतरिक शुद्धता म्हणून काही करायचं. बाह्य शुद्धतेसाठी मोचन केली म्हणून सगळे हे व्हायला. आंतरिक शुद्धतेसाठी काय, म्हणून 5 तालाचे ते ओंकार घेतले. म्हणून तो नरसिंह व सरस्वती यांच्याकडून आणलेला ओंकार जो आहे हा ह्या ओंकाराने मानवाची देहरचना कशावरती आहे. प्रथमतः अन्न, मग प्राण आणि मग मन, मग विज्ञान नाही, मग आनंद नाही. तर देह परिसरामध्ये असणारी वलय शुद्ध आहे, पण देहाची आंतरिक शुद्धता व्हायला पाहिजे. म्हणजे देह पूर्णतः गुरुकृपाशीर्वाद जो आहे हा धारण करण्याला समर्थ. त्याप्रमाणे तुम्हाला प्रथमतः ह्या 5ही स्थानातून ओंकार संधा देऊन प्रत्येक स्थानातून ओंकार आणि ओम श्री साईनाथाय नमः म्हणत म्हणत नाभी, हृदय, कंठ, ललाट ब्रह्म ही शुद्ध केली. हो का नाही? आता आत्ताच्या अवस्थेमध्ये आज 8 दिवस झाले तुम्ही ओंकार करता आहात ना, काय अनुभव? तर मागच्या संमेलनापेक्षा पुढे तुमची प्रगती झाली. कशामुळे झाली हे नीट समजून घ्या. कारण सगळेजण सांगताना काय सांगतात, तर साधना करताना साधनेमध्ये मन एकाग्र करावं. आता मन एकाग्र करायचे म्हणजे काय, कानपिळ्याचं का? कानपिळ्या म्हणजे की कानसाप. मन एकाग्र करायचं आणि त्याच्या करायचं आणि म्हणजे आता धरून मिळालं तिकडून इकडे आण म्हटलं तर उचलून आणू, पण मनाला कसे आणायचं. तर ही 5 स्थाने जी आहे ही शुद्ध का केली, तर तुम्ही गुरुमार्गी होण्यापूर्वी जे काही मन म्हणून विचारात घेत होता ते अन्न आणि प्राण यांनी तयार झालेले स्थूल मन. स्थूलाला सूक्ष्मात जाता येत नाही, पण सूक्ष्माला स्थूलात जाता येईल. तर या 5ही स्थानातून आपण ओंकार सिद्ध करून 5ही स्थाने ज्या वेळेला सिद्ध केली त्यावेळेला तुम्ही जन्मतः जे मन वयोमानापरत्वे अन्न आणि प्राण म्हणून स्थूल तयार केले होते, त्या स्थूल मनाला देवाशी किंवा साधनेशी एकाग्र होण्याचा धर्म नाही, तर त्या मनाचा लय करून केला आणि मनोमय, विज्ञानमय, मनोमय, आनंदमय त्याचे सूक्ष्म मन हे मनोमयाच्या
ते सिद्धता करून ठेवण्यात त्रास तेच अनुभवतायत ना. म्हणजे परत काही मागे एक कोणतरी येतो मग म्हणतो आमचं विमोचन झालं का, पाच-सहाचे ओंकार झाले नाही. हे समजलं तर तुम्ही पाच-सहाचे ओंकार करायची गरज नाही ना. करून ठेवलं सगळं नारळी त्या साधनेत घालून ठेवलं, मग परत दीर्घ ओंकार करा, पाच-सहाचे ओंकार करा, याची काही आता आवश्यकता नाही. हे सगळं करून ठेवलंय त्यांनी कॉम्पॅक्ट केलंय म्हणजे कुठपर्यंत केलंय. गुरुप्रसादामध्ये शेवटी सांगतात हे सगळं जेव्हा तुमचं डेव्हलप होईल साधने, तेव्हा फक्त आणि फक्त निराकरण म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेत काय नाहीये म्हणतात ते, पण तुम्ही एकदा मनापासून ती प्रार्थना म्हणून बघा. आपण नुसती पोपटपशी पाठ घातली म्हणून म्हणतो, म्हणून आपल्याला काही जाणवत नाही. जेव्हा मी हे सगळं सांगत बसली ना तर संध्याकाळ होती. एक मनुष्य आला होता, तो गरीब होता, त्याला तिकडे दुबईला नोकरी मिळाली. 8 दिवसात त्याला तिकडे जॉईन व्हायचं होतं. पासपोर्ट वगैरे सगळं काढला, मुंबईहून आई वडिलांना आशीर्वाद केला म्हणून आला विजापूरचा. तर येताना काय झालं, इंडी स्टँडला गाडी थांबली. तिथून एक कोणतरी होता, त्याची मोठी बॅग बघितली, ती बॅग घेऊन पळून गेला. त्याच्या त्याचे कागदपत्र, पासपोर्ट, पैसे सगळं. हा येऊन बघतो आपली बॅग नाही. काय एवढे दिवसांनी नोकरी मिळाली, आता जरा 4 दिवस चांगले राहूया म्हटलं तर याची बॅग घे. तर काय करणार, 8 दिवसामध्ये पोहोचायचंय. आला विजापूरला, तो आमच्या 2 नंबरच्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला असं असं झालं, तो पासपोर्ट काढत देत होता. तो म्हणाला पासपोर्ट जरी दिला तर तू कसा जाणार, तुझे कागदपत्र सगळे तिकडे आहे. तू एक काम कर म्हणाला, घरी जा, केंद्रावरती जा आणि विचार. मग शशीकडे आला. शशीकडे आल्यानंतर आता ह्याला निराकरण काय सांगायचं, हातपाय धुवून शशी बसला देवापुढे. शशीने सांगितलं, हातपाय धुवून बसल्यानंतर म्हणाला फक्त तू कोणी असेल, तो मुसलमान होता. तो म्हणाला तुझ्या देवाचं स्मरण कर, तुला तिच्या विश्वास जातो आणि मनापासून आपण जेव्हा आईला पाहतो तशी तू प्रार्थना म्हण. यांनी काय होईल, काय होईल ते तूच बघ म्हणा. याने आपलं सांगितलं आणि हा खाली गेला. तो गेला, याला फास लागला होता ना. मनापासून प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं माहितीये का, त्या माणसाचा फोन आला. त्यांनी बॅग घेतली होती ना, त्यांनी विजापूरला कळवलं, पोलीस स्टेशनमध्ये कळवलं होतं ना. तर त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सांगितलं मी बॅग बीग देतो सगळं, मला काय पकडू नका, मागू नका, मी फक्त पैसे खर्च केले, बाकीचं त्याला काही उपयोगच नव्हता. आणि मी देतो, बॅग आणून देतो, तुम्ही इंडियन स्टेशनवरती या, स्टँडला या. गेले दुपारच्या बसने, सगळं गेलं परत. हा संध्याकाळी आला बॅग घेऊन आल्यावर बुंदीचे लाडू हे ते एवढं आणून देवघरात वेगळं, आमच्या घरात वेगळं. काय करणार म्हटलं, काय करायचं बाबा, एकदम तुझं काम झालं ना आता. म्हणजे तुम्ही मनापासून प्रार्थना म्हटली तर त्या समोरच्या माणसाला बुद्धी आणि तो स्टँडवर आला, लांब उभा राहिला. त्याला वाटलं पोलीस पकडतील, मारतील, काही तर काहीतरी करेल. कारण पोलिसांनी पण काय केलं नाही आणि यांनी पण सांगितलं, उलट यांनी त्याला पैसे दिले, तू व्यवस्थित आणून दिलंस आणि काही हे केलं नाहीस. म्हणजे ह्या गोष्टी आपण इमॅजिन करू शकतो का. आणि तो वेळेवरती गेला तिकडे दुबईला नोकरीला, म्हणजे ती काळजी कोणाला. म्हणून मी आता काय म्हणते माहिती ना, आपण नीट वागलो ना तर त्यांना कार्य काहीतरी करायला मिळेल. आपण आपलीच व्यर्थता संपवत नाही.